नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला छान असे मुळ्याचे पराठे करून दाखवणार आहे. लहान मुलं भाज्या खात नाही, पण जर का आपण अशा प्रकारे पराठे करून दिले ना तर नक्की मुलं आवडीने खातील. बघा, एकदम यम्मी आणि टेस्टी झाले. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. मुळ्याचे पराठे करण्याकरता इथे मी हा एक मुळा स्वच्छ धुवून घेतला आहे. भाजीही स्वच्छ धुवून घेतली आहे. आता हे सारं मी बारीक चिरून घेते. मुळ्याचे पराठे करण्याकरता इथे मुळा बघा मी हा असा किसून घेतला आहे. भाजी बारीक चिरून घेतली आहे आणि या 5-6 मिरच्या, 10 लसूण पाकळ्या, जिरं आणि आलं हे वाटून घेणार आहे. प्रथम आपण याचं वाटण करून घेऊया. इथे आपलं वाटण तयार झालं आहे. मिरची, लसूण, आलं, जिरं मी वाटून घेतलं आहे. आता आपण पीठ भिजवायला घेऊया. प्रथम आपण घेऊया. वर तयार केलेलं मिरची, लसूण, जिऱ्याचं वाटण घालूया. थोडं दही घालूया. 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. अर्धी वाटी बेसन, लाल तिखट, धणे पावडर, जिरा पावडर आणि हिंग घेतला तो घालूया. भरपूर कोथिंबीर घालूया. अर्धी वाटी घेतली आहे मी. तीळ घालूया. चवीप्रमाणे मीठ घालूया आणि आपण चाट मसाला घालूया. चाट मसाल्याची तुम्ही आमचूर पावडर घालू शकता. हे सारं मिक्स करून घेऊया. गरज वाटली तरच आपल्याला पाण्याचा उपयोग करायचा. थोडं आपण कांदा घालूया. कांद्याने खमंगपणा येतो. हे आपलं पराठ्याचं पीठ मळून झालं आहे. यामध्ये मी हळद घातली आहे, ती दाखवायची राहिली होती. आता आपण पराठे करायला घेऊया. इथे मी या पराठ्याचा एक पिठाचा गोळा घेतला आहे. पिठामध्ये बुडवून घेते. थोडं लाटून घेऊया. आपण थोडं अमूलचं ग्रेटेड चीज घालूया. तुम्ही क्यूब असेल तरी पण ते किसून घेऊ शकता. थोडं सुकं पीठ घालूया वरून आणि बंद करून पराठा लाटून घेऊया. आपण पराठा शेकायला घेऊया. पॅनमध्ये मी थोडं तेल घातलं आहे. आता आपण पराठा शेकायला घेऊया. दोन मिनटं वाट पाहूया. मिनटं झाली. आपण पराठा उलटून घेऊया. भाजी दिसतोय ना. पराठ्याचा रंग बघा किती छान आलाय ना. पराठा आपला बघा छान शेकला. आता मी हा काढून घेते. मस्त दिसतोय ना आणि चवीला पण छान झालंय. ते छान असे मुळ्याचे पराठे मी तयार केलेत. एकदम चवीला अप्रतिम झालेत. तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने असे छान पराठे करून खा. मुलांना द्या, मोठ्यांना द्या. खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.